लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपल्यातून जाऊन तब्बल 20 वर्षेपेक्षा जास्त काळ उलटून गेलाय, तरी पण लक्ष्मीकांत बेर्डे हे आपल्या मनात तितकेच रुजलेले आहेत जितके ते हयात असताना आपल्या मनावर राज्य करीत। जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे एका इंटरव्ह्यू देत असताना त्यांना एका पत्रकाराने विचारलं की जेव्हा तुम्ही आउटडोअरला शूटिंग करायला जाता तेव्हा तुमचे चाहते भेटतात तेव्हा काय रिॲक्शन असते, त्यावेळेस लक्ष्मीकांत बेर्डे उत्तर देताना म्हणाले की मी जेव्हा साताऱ्याला एक होता इदुशेक या चित्रपटाची शूटिंग करण्यासाठी गेलो होतो, तो सीन नदीकाठचा सीन होता। त्यावेळेस मी नवीनच गाडी घेतली होती आणि मी ती गाडी घेऊन साताऱ्याला पोहोचलो होतो। जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा खूप अशी गर्दी झाली होती। तिथे जे लोक जमले होते ते माझ्या चक्क गाडीवरच येंगू लागले आणि वरून अशा बुक्क्या हात आपटू लागले। त्यावेळेस लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले, मी खाली उतरलो आणि त्यांना असा बोललो की हे घ्या चावी आणि फोडून टाका गाडी, ही तुमचीच गाडी आहे। हे शब्द ऐकून प्रेक्षक सगळे खाली उतरले आणि तिथले जे 1-2 शहाणे लोक होते त्यांनी सर्व प्रेक्षकांना बाजूला काढलं आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना जा असं सांगितलं आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे तिथून निघून गेले। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ऐवजी दुसरा एखादा कलाकार असता तर त्याची काय रिॲक्शन असती हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा प्रेमळ हा भावनिक क्षण तुम्हाला कसा वाटतो हेही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। जर लक्ष्मीकांत बेर्डे आता महाराष्ट्रात हयात असते तर महाराष्ट्रातली जनता त्यांच्या गाडीवर नव्हे तर लक्ष्मीकांत बेर्डे यांना खांद्यावर घेऊन नाचली असती। तर याविषयी तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।